माझी तब्येत बरी नाहीये. आज हिला सांभाळता का तुम्ही? जानकी, काय झालं? अचानक कोसळली. नव्या नवरीला अशी चक्कर येणं म्हणजे दरवेळेला काही गंभीरच असतं असं नाही काही. ताई आजारी आहे तरी तुम्ही सगळे हसताय का? अरे गणेश, आता मामा होणार आहेस तू. तिची नजर बरी नाहीये या बाबतीत. एवढ्यात तिला सगळं सांगायची काही गरज नाहीये. आत्याबाई आणि जानकी कुठे घरात दिसले नाहीत. आत्याबाई, अहो कुठे होता तुम्ही? साहेब विचारत होते आता. तुमच्या साहेबांना काय वाटलं? त्यांच्या बायकोला घेऊन पळून चालले होते मी. तसं नाही आत्याबाई. एवढं कुठे आमचं भाग्य आत्याबाई. आता सांगून टाक कुठे गेली होतीस. दवाखान्यात. दवाखान्यात? का? अहो, मला म्हातारीला आपलं वाटलं आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. आनंदाची बातमी म्हणजे? नाही, आनंदाची वगैरे काही बातमी नाहीये. गणपतीच्या दिवसात जरा त्रास झाला तिला, त्याच्यामुळे अशक्तपणा आलाही एवढंच. गणेश, बाबा तुझ्या ताईला घेऊन जा तिच्या खोलीत. आता माझ्या खोलीत कशाला? त्यापेक्षा तुझ्या खोलीत जाऊ दे. गणेश, आत्याबाईंच्या खोलीत घेऊन जायला. मी आलो. गणेश, बरं वाटलं ना तुला तिला असा त्रास देऊन? तुझा अपेक्षा भंग झाला ना? तुला बरं वाटलं ना? नको रडू बाई, नको रडू. तुझं काय चुकलं नाही ग, माझं चुकलं बघ. आम्हा म्हाताऱ्यांना ना फार आसक्ती असते बघ. आपण जाण्यापूर्वी आपला परिवार वटवृक्षासारखा फुललेला असावा. उगीच आशा निर्माण केली बघ मी. आत्याबाई, नका असं बोलू. तुमचं काही चुकलं नाही. मला उगीच रडायला येतं. नको रडू बाई. आत्या, तू आज सकाळी अहिल्याला काही बोललीस? कशाबद्दल? ते नक्की मला माहित नाही, पण दरवेळेला तिला टोमणे मारताना तिच्या आई न होण्याचा उल्लेख करायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण मी तिला काही बोललेच नाहीये तर. तिला थेट नाही बोललीस, पण मागवून काहीतरी बोललीसच ना? अरे पण आज आमच्या दोघींमध्ये असा काही वाद झालेलाच नाहीये. आत्या, तू जानकीच्या कानात जे काही बोललीस ते अहिल्याने ऐकलंय. नाही, चुकलं माझं. मी नको होतं तसं बोलायला. मी तिची माफी मागू का? पण मुळात तुम्ही अशी वेळ आणताच का? तुला माहिती आहे आत्या, मी कधीही तिची बाजू घेत नाही, पण या बाबतीत मी अहिल्याला एकटं नाही पडू द्यायचा. अरे तसं नाही. मग ते सुमित्राच्या बाबतीत नाही का? विषानीच विष फोफावतं आणि लक्षात असू दे की अहिल्या सुद्धा तुझी सूनच आहे.
बोला अग्निश, मगाशी काय म्हणत होता तुम्ही? साहेब पुरंदरे भेटले होते. खूप महत्वाची बातमी दिली त्यांनी. हां, त्यांचे मिस्ड कॉल्स होते पण मी बिझी होतो. काय म्हणत होते? साहेब बातमी एकदम सनसनी आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सार्वजनिक बांधकामाच्या लोखंड खरेदीच्या गैरव्यवहारात सापडलेत. बातमी अजून बाहेर फुटलेली नाहीये. सगळेच जण त्याला पाठीशी घालतात. पुरंदरेंचं काय म्हणणं आहे? त्यांना असं वाटतं की या परिस्थितीचा आपण फायदा घ्यावा. म्हणजे काय, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान द्यायचं की काय? नाही, थेट नाही, पण ही परिस्थिती आपण त्यांच्यावर उलटवण्यात यश मिळवलं तर मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकतो, असं पुरंदरेंचं म्हणणं आहे. का? तुम्हाला नाही वाटत? नक्कीच करू शकतो साहेब. मग वाट कसली पाहत आहे? पुरंदरेंची मीटिंग पक्की करा. हो साहेब, पक्की करतो आणि तुम्हाला कळवतो. येतो. दादा वाकण्या असाच निघून गेला. काय महत्वाचं बोलला का काय? का? तुझ्याशी बोलले नाहीत का ते? नाही बोलला ना, तेव्हाच कळलं मला तुमच्या दोघांमध्ये काहीतरी महत्वाचं बोलणं झालेलं असणार. परशु, बहुधा तुझ्याकडे नवीन काम येत आहे. अरे मग बोल की. कोण आहे? कोण? दादा फडतूस कार्यकर्ता है का नगर सेवक का महापौर आमदार खासदार? नुसता फोटो दे, माग पत्ता लिहू, काम होणार. मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याला उडवायला सांगतो का काय दादा? मी काय खाटीक वाटलो काय तुला? दर 2 दिवसांनी कोणाला तरी उडवायला? हे बघ, मुख्यमंत्र्यांची फक्त बदनामी करायची. आज तिच्या एवढंच आहे, कशी करायची तेवढं सांग. काम झालं म्हणून समज. आत्ता तू निघ, कारण तुझी वेळ झाली. मी जेव्हा सांगेन तेव्हा आणि तेवढंच काम करायचं. पण मला काय वाटते, तुला काय वाटतं ते सांगू नको. मी जेवढं सांगतोय तेवढं कर. निघ. अरे निक काय दादा, जे सांगायला आलो ते राहिलं बाजूला, विषयांतर झालं. बाहेर अमृता आली. अमृता, अमृता गेलं. मी अब इथनं इथं जातो, वर कधी जाणार कुणास ठाऊक. अमृता, बाबा हे बघ अमृता, तिथे काय झालंय याची मला चांगलीच कल्पना आहे. पण मी माझ्या परीने प्रयत्न केलेत, अजूनही करतोय. मी युगंधरेला लवकरात लवकर बाहेर काढेन. बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं. हे बघ अमृता, आत्ता ह्या विषयावर बोलायची अजिबातच गरज नाहीये. आणि आधी तुझ्या डोळ्यातलं पाणी पुस. पुन्हा मला तुझ्या डोळ्यात पाणी दिसता कामा नये. अमृता, कधी आलीस बाळा? अशी रडतेस काय? अगं असं काय करते सात्यबाई? किती दिवसांनी आली अमृता आपल्या घरी. जा अमृता, तू पटकन फ्रेश हो. आज आपण कुठेतरी बाहेर जाऊ. मी माझी ही सगळी कामं आटपून येतो. मी आलो.
जा फ्रेश होऊन ये जा. अमृता रडू नको बाळ. काय झालं सांग मला. आत्याजी मी प्रेग्नेंट आहे. हो आत्याजी मी प्रेग्नेंट आहे. अगं वेडाबाई, मग रडतीस काय अशी. ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, हसून सांगायची असते. पण तुला कळलं कसं? डॉक्टरांनी सांगितलं? नाही मी होम प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. अगं वेडाबाई, मग रडायचं नाही काही त्यात. आई होणार आहेस तू आता. स्वतःला जपायचं आणि जितकं राहता येईल ना तितकं आनंदी राहायचं. आत्याजी अगं आर्यनच्या बाबतीत हे असं झालेलं असताना अमृता, पुन्हा असं बोलायचं नाही. जे झालंय ना ते झालं. आता या दिवसात आनंदी राहायचं. पोटातल्या बाळाचा विचार करायचा. हं? चल आपण तुझ्या खोलीत जाऊ आणि मग तिथेच बोलू. हा चल. अरे वा, आराम चाललाय वाटतं. पण आश्चर्य आहे, अजून आत्याबाईंनी फटाके फोडायला सुरुवात कशी नाही केली? हे बघा अहिल्याताई, मी कशाला बघू? नजर वाईट आहे ना माझी? मूलबाळ नाही मला. मी असं करू का? पुढचे 9 महिने कुठेतरी बाहेरच जाऊन राहू का? अहिल्याताई, मला त्रास होतोय. मी थोडा वेळ कशाला? अगं आता तुझ्याकडे वेळच वेळ आहे. पुढचे 9 महिने तुला आरामच करायचा आहे. अजून एक चांगलं शस्त्र मिळालं ना तुला माझा अपमान करण्यासाठी. हो, काय बोलताय तुम्ही? छे ग, मी काय बोलणार? आता बोलायचं तुम्ही सुनबाई. तुमच्यासाठी आत्तापासून हळीवाचे लाडू तयार करायला घेऊ का? तुमचं बोलून झालं असेल तर मी थोडं बोलू का? बाई ग, मला सांगण्याने काही अपशकुन होणार नसेल ना तरच बोल. तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. म्हणजे मला पित्ताचा त्रास होत होता, बाकी काही नाही. पण मग आत्याबाई मगाशी त्यांचा गैरसमज झाला होता. खरंच असं काही नाहीये. ताई, बाहेर आपली काय? अमृताताई आली आहे. ये राधिका ये. आज खूप दिवसांनी तुम्ही मला आनंदात दिसताय. का नसणार मी आनंदी?
आज माझी अत्यंत लाडकी अमृता घरी परत आली आहे. खूप खूप आनंदी आहे मी. हा तुमच्या गणेश भक्तीचाच परिणाम आहे. असंही म्हणायलाच हवं, कारण मी काही तुझ्यासारखा नास्तिक नाही. पण खरं सांगू राधिका, अमृता घरी परत आली यामध्ये तुझा खूप महत्वाचा वाटा आहे. तू तिच्याशी जाऊन बोललीस म्हणूनच ती परत आली. तसं काही नाही. अमृता फक्त तुमच्यामुळे परत आली आहे. राधिका, तुला अजून एक महत्वाची बातमी सांगायची आहे. मुख्यमंत्री एका प्रकरणात अडकण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण एका वेगळ्या पद्धतीने फिल्डिंग लावतोय. जे काही होईल ते चांगलंच होईल. कारण इतकी वर्ष राजकारणात तुम्ही जे काही केलंय त्याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. फक्त ही संधी हातातनं जाऊ देऊ नका. नाही, ही संधी मी सोडणार नाही. कारण आता मला कसलीच चिंता नाहीये. तू बघ राधिका, आता तू माझ्या प्रगतीचा आलेख बघच. फक्त एक विनंती करायची तुला. या संपूर्ण प्रवासात तू माझ्या बरोबर हवी आहेस मला. अमृताताई, कधी आलीस? हे काय आत्ताच आले. मला भेटायला आलीस? हो, नाहीतर तुला सोडून दुसऱ्या कोणाला भेटायला येणार या घरात. ताई, तू आता परत नाही ना जाणार? कारण मला तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणजे ताई, तुला आठवते, मला आधी 13च्या पुढे पाडेच नाही म्हणता यायचे. आता मला 19चा पाडा पण येतो. म्हणू? अरे वा, खूप हुशार झालायस. दाखव बरं म्हणून. 19 एके 19, 19 दुने 38, 19 त्रिक. कशी आहेस? गण्या, तू प्लीज हिला आत्ताच्या आता इथून जायला सांग. नाही तर मी जाईन इथून कायमची. असं का बोलतेस अमृता? गण्या, तू अजून हिला जायला का नाही सांगत आहेस? जाते मी, नंतर बोलू आपण. नंतरही तुला माझ्याशी बोलायची काहीही गरज नाही. तू तू प्लीज निघ इथून. कठीण समय येता कोण कामास येतो परशुराम किल्लेदार. आणि हात झटकायला काय झाले? तुमची तब्येत बरी नाही म्हणे, वकारे बिकारे होत आहेत. गुड न्यूज आहे वाटते. पेडा का बर्फी? तुमची कामं नाही आहेत का? आहेत की, आम्हाला कामं आहेत आमची. पण दादा काय म्हणला मला, म्हणे साध्या पित्ताच्या उलट्या आहेत या. तरीच म्हणले दादा काय जवळ येत नाही. तो हिरो गेला देवदर्शनाला, आर्यन. मग आता कोण राहिला? वन्यान वल्ली परशुराम किल्लेदार. तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष घाला, नाहीतर असा कानाखाली आवाज काढेल ना की सगळ्या घरामध्ये घुमे. काढा काढा, एकदा काढा बघू. त्या निमित्ताने गालाला तुमचा हात तर लागेल.
अहो तुमचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचलाच नाही हो. कानाखालचा आवाज कसा पोचणार वहिनी? तुमचा नवरा तुम्हाला विचारण्याचा झालाय, तेव्हा आता फक्त परशुला जवळ करा, आयुष्याचं भलं होईल.